आज आपण कच्च्या कैरीपासून झटपट होणारे लोणच्याचे दोन प्रकार बघणार आहोत. सोबतच हे लोणचे जास्तीत जास्त दिवस कसे टिकवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मऊ पडलेल्या कैऱ्या न घेता छान ताज्या आणि कडक कैऱ्या निवडून घ्या. हे लोणचे झटपट होणारे असले तरी सुद्धा ते बरेच दिवस टिकते. म्हणून कैऱ्या व्यवस्थित धुतल्यानंतर यामध्ये पाणी अजिबात राहायला नको यासाठी अशा प्रकारे कापडाने छान कोरडे करून घ्या. नंतर देठाचा भाग काढून आतमधील कोळीचा भाग सुद्धा अशा प्रकारे पूर्ण काढा. नंतर याच्या फोडी करा आणि ह्या फोडी मोठ्या न ठेवता बारीक करा, कारण ह्या फोडी आपण जेवढ्या बारीक करू तेवढे हे लोणचे लवकर मुरते आणि ते आपण लगेच खाऊ शकतो. सर्व कैरीच्या फोडी केल्यानंतर हे बघा, पहिल्या प्रकारचे लोणचे बनवण्यासाठी यामधील थोड्या फोडी मी एका भांड्यात घातल्या आहेत. आता यावर मीठ घाला. इथे मी 400 ग्राम फोडींसाठी नाश्ता करण्याच्या चमच्याने 5 चमचे मीठ घातले. लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्तच घालावे लागते, तरी सुद्धा आता मीठ घालताना थोडे कमी घालायला लागल्यास नंतर घालता येते. घातलेले मीठ सर्व फोडींना व्यवस्थित लागेल अशा प्रकारे छान मिक्स करा. नंतर हे जवळपास अर्धा तास झाकून ठेवा. असे केल्याने मिठाचे पाणी तयार होऊन ते सर्व फोडींमध्ये छान आतपर्यंत मुरते. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी थोडा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी 1 चमचा मेथीदाणे बारीक गॅसवर छान गरम होईपर्यंत भाजून घ्या. मेथीदाणे जास्त भाजून न घेता ते हलकेसे फुलेपर्यंतच भाजा. नंतर त्यामध्येच 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे जिरे घालून हे तिन्ही छान बारीक गॅसवर परतून घ्या. हे तिन्ही जिन्नस जास्त भाजून न घेता फुलून थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. नंतर प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर न ठेवता अशा प्रकारे अगदी हलकीशी जाडसर ठेवा. नंतर तेल छान धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करा. इथे मी मोहरीचं तेल घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तेल घेऊ शकता. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्या. तेल पूर्णपणे थंड होऊ न देता हे बघा, अशा प्रकारे थोडं गरम असतानाच त्यामध्ये थोडी मोहरीची डाळ घालून बघा. तेलामध्ये घातल्यानंतर डाळ अगदी हळूवारपणे वर येत आहे, म्हणजेच तेल खूप गरमही नाही आणि थंडही नाही. आता यामध्ये 2.5 चमचे मोहरीची डाळ घाला. मोहरीची डाळ नसेल तर मोहरी मिक्सरला एकदा फिरवून घाला आणि अर्धा चमचा हिंग घालून दोन्ही छान मिक्स करा. नंतर हे बघा, तेलावरील बबल्स पूर्णपणे निघून मोहरीची डाळ आणि हिंग अशा प्रकारे तळाशी बसल्यानंतर आता यामध्ये लाल तिखट घाला. लोणच्यामध्ये कधीही छान लाल भडक रंग आणि कमी तिखटपणा असलेलेच तिखट घाला. इथे मी 4 चमचे तिखट घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करून घ्या. अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा आणि आता हे पूर्णपणे थंड होऊ द्या. एवढ्या वेळामध्ये हे बघा, मिठाचं सुद्धा छान पाणी तयार होते. आता एकदा हे छान हलवून घ्या. नंतर यामध्ये आधी तयार केलेला मसाला घाला. हा मसाला सुद्धा पहिल्यांदा छान मिक्स करा, म्हणजे तो सर्व फोडींना व्यवस्थित लागला जातो. आता यामध्ये थंड केलेलं तेल घालून मिक्स करा. मिठाचं प्रमाण ओळखण्यासाठी थोडं टेस्ट करून बघा आणि कमी वाटल्यास घालून पुन्हा मिक्स करा. गोड असलेले लोणचे तुम्हाला आवडत असेल तर आता यामध्ये 3 ते 4 चमचे गूळ किंवा त्याच प्रमाणात साखर घालून मिक्स करा. पहिल्या प्रकारचे झटपट होणारे लोणचे तयार आहे. दुसऱ्या प्रकारचे लोणचे बनवण्यासाठी सुद्धा कैरीच्या फोडींमध्ये आधी मीठ घालून मिक्स करा. नंतर लगेच यामध्ये लोणच्याचा तयार मसाला घाला. इथे मी 300 ग्रॅम कैरीच्या फोडींसाठी 3 मोठे चमचे मसाला घातला. मसाला छान मिक्स करा. यामध्ये तिखट, हळद, मोहरीची डाळ, हिंग हे सर्वच साहित्य असतात. त्यामुळे ह्या प्रकारच्या लोणच्यामध्ये मीठ आणि तेल या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही साहित्य घालावे लागत नाही. परंतु तुम्हाला तिखट गोड लोणचे हवे असेल तर आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर घाला. नंतर तुम्हाला आवडणारं कोणतंही तेल छान कडकडीत गरम करा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये घालून मिक्स करा. नंतर बरणीमध्ये भरून ठेवा. लोणच्यामध्ये तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करते, म्हणून यामध्ये फोडींच्या वरपर्यंत तेल घाला. झटपट होणारे हे लोणचे वर्षभर टिकत नसले तरी सुद्धा 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही. किंवा तुम्हाला यापेक्षाही जास्त दिवस ठेवायचे असेल तर 8 ते 10 दिवस रूम टेम्परेचरमध्येच ठेवून नंतर ते फ्रीजमध्ये ठेवा. आणि हे लोणचे खाण्यासाठी काढताना कोरडा असलेलाच चमचा घ्या
आता आपण जे दोन्ही प्रकारचे लोणचे बघितले ते मुरण्यासाठी जास्त दिवस लागत नाहीत. 2 ते 3 दिवसांमध्येच व्यवस्थित मुरते. परंतु तरीही लोणचे बनवल्याच्या दुसऱ्या दिवशी ते तुम्ही खाऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.